मित्रांनो, असं तडकत्या उन्हामध्ये डायरेक्ट जेव्हा तुम्ही गाडीमध्ये जाऊन बसता तेव्हा बॉईल अंड्यासारखे उबाळून निघतात. त्याच्यामुळे अशी उन्हामध्ये तापलेली गाडी 2 मिनिटात कशी थंड करायची हे तुम्हाला सांगतो. सिंपल गोष्ट आहे. आपण चूक काय करतो, सगळ्यात आधी आपण काय करतो, हे दरवाजा उघडला आणि गाडीमध्ये जे ते लगेच जाऊन बसतो आणि दरवाजा येतो पूर्ण पॅक करून घेतो. मग अशा वेळेला जी आतमध्ये तापलेली जी हवा असते ती जेव्हा एसी आपण जरी लगेचच चालू केली इंजिन स्टार्ट करून, तरी त्या तापलेल्या हवेला थंड करण्यासाठी गाडीच्या एसीला जे आहे ते खूप जास्त टाइम लागतो आतील हवा थंड हवेमध्ये रूपांतर करण्यासाठी. त्यामुळे कधीही बसून जे आहे ते लगेचच असं करू नका आणि किंवा आतमध्ये बसूच नका. सिंपल गोष्ट काय करायची आहे आपल्याला, सगळ्यात इझी आहे. तुम्ही अगदी 30 सेकंदामध्ये गाडी जी आहे ती थंड करू शकता. गाडी जवळ आलात, गाडी उघडलीत, लगेचच आतमध्ये बसू नका. आधी जी आहे ते गाडी ऑन मोडवरती आणा. गाडी ऑन मोडवरती आणली का हे सगळे विंडोज जे आहेत ते डाऊन करा. पुढील मागील ह्या सगळे विंडोज डाऊन करून फक्त 10 सेकंदासाठी असे उभे राहा. जास्त काही करण्याची गरज नाही. 10 सेकंद असे उभे राहिलात नंतर 10 सेकंदानंतर गाडीमध्ये बसा आणि गाडीमध्ये बसल्यानंतर आता गाडीत बसल्यावरती तुम्हाला एवढं असं गरम वाटणार नाही, कारण की आपण ऑलरेडी विंडोज ओपन ठेवून काही वेळ जो आहे तो बाहेर उभा होतो. त्यामुळे आतील पॅक असलेली हवा जी आहे ती बाहेर निघून गेलेली आहे. बरं, गाडीमध्ये बसल्यावर जे आहे ते आपल्याला इंजिन चालू करायचं. मी देखील इंजिन चालू करतो. हे बघा, इंजिन चालू केलं तर इंजिन चालू केलं लगेचच आपल्याला एसी ऑन करायची नाही. सगळ्यात महत्त्वाची सेटिंग काय आहे हे पहा. आपल्याला काय करायचं आहे, ही जी फेसिंग आहे, हा नॉब जो आहे हे पहा, हे आता कुठे आहे, फेसिंग समोर आहे. बाण बघा तोंडाजवळ आहे, म्हणजे ही हवा जी आहे ती तोंडाजवळ येईल. आपण जर इथे ही फेसिंग ठेवून हा ब्लोअर जो आहे ऑन केला तर ह्यामध्ये उन्हामुळे जी तापलेली हवा असेल, जे उन्हामुळे जे आपल्या डॅशबोर्ड पूर्ण तापतं, त्या एसी वेंट देखील मध्ये देखील गरम हवा असते, ती जी आहे ती आपल्याच तोंडावरती मारली जाईल आणि आपल्याला गरम होईल. त्यासोबतच मागे जाईल आणि मागे ती गरम हवा जी आहे ती जमा होईल आणि मग ती थंड करायला खूप जास्त टाइम लागेल. केबिन खूप उशिरा थंड होईल. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, हा नॉब जो आहे हा आपल्याला फिरवायचा आहे असा पायाजवळ, आणि पायाजवळ फिरवल्यानंतर जी आहे ती आपल्याला एसी ऑन करायची आहे. आणि एसी नॉब पायाजवळ केल्यामुळे काय होतं, खाली जी गरम हवा असते ती जी आहे ती एसी मार्फत येणारी थंड हवा ती वरती ढकलली जाते. जसं की तुम्ही सायन्समध्ये वाचलेलं असेल, गरम हवा ही हलकी असते, थंड हवा ही जड असते. जेव्हा थंड हवा निघते अशा वेळेला वरील थंड हवा इकडनं जेव्हा ब्लोअरमधनं निघेल, अशा वेळेला ती हलकी गरम हवा जी आहे ती बाहेर इकडनं फेकली जाईल विंडोज मार्फत आणि केबिन लवकर थंड व्हायला मदत होईल. तुम्ही फील करा की तुमची केबिन बराचसा थंड झालेला आहे. तर अशा वेळेला तुम्ही ही जी सेटिंग आहे ही पुन्हा समोरच्या बाजूला आणू शकता. ही समोरच्या बाजूला आणल्यानंतर गाडी काही थोडीशी चालवल्यानंतर अजून देखील थोडीफार काही गरम हवा असेल ती निघून जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर संपूर्ण गाडीची ही जी आहे ती बंद करू शकता ग्लास. आणि अशा वेळेला तुम्ही फील कराल की गाडीची केबिन खूप जास्त लवकर थंड झालेला आहे आणि तुम्हाला एवढा गरमीचा त्या त्रास कमी झालेला आहे. जास्त काही त्याचा त्रास झालेलाच नाही. ही पद्धत नक्की यूज करून पहा, तुम्हाला खूप जास्त ह्याच्यानी मदत होणार आहे गरमीच्या दिवसांमध्ये. ही सेटिंग नक्की यूज करा. टिप जर आवडलेली असेल नक्की फॉलो करा. तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, त्यांना देखील ह्याच्यानी खूप जास्त मदत होईल.